मी गीता पंडित पाटील, वैष्णवी सिटी फेज 1 आदर्श नगर इथे माझी पती पंडित फकीरा पाटील आणि मुलगी अंजली पंडित पाटील यांच्याबरोबर राहते। आम्ही महालक्ष्मी टिफिन सर्व्हिस असं हे चालू केला होता उद्योग। त्याच्यावरती आमचं सगळं चालू होतं। टिफिन सर्व्हिसेस म्हणजे टिफिन तयार करून माझे मिस्टर ते द्यायला जायचे। त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चालू होता। आणि 8 तारखेला माझे मिस्टर सकाळी 8:30 वाजता घरातून बाहेर ससाने नगरला टिफिन देण्यासाठी सातवनगर या रोडवरून चालले होते। त्यावेळी तिथे आयुष मेडिकल याच्यासमोर जे आंब्याचं झाड आहे त्या झाडाला महानगरपालिकेची घनकचरा गाडी मोठी गाडी त्याची टक्कर झाली आणि त्याची फांदी म्हणजे फांदीला ती गाडी घासली गेली आणि ती फांदी गाडीवरती होते त्यांच्या गाडीवरती पडली आणि माझे मिस्टर म्हणजे तिथेच हे झाले। त्यांना पुनावाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आले। 8 तारखेनंतर 2-3 दिवस आमची मनस्थिती अशी नव्हती की म्हणजे कुठे जाऊन हे करायची तक्रार वगैरे करायची। त्याच्यानंतर मी 12 तारखेला मोहम्मदवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं की मला महानगरपालिका आणि ते उद्यान विभाग आणि जो महानगरपालिकेचा गाडी चालवणारा जो ड्रायव्हर होता की त्याच्या बेजबाबदारपणामुळे आणि महानगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे ते झाडाची फांदी माझ्या मिस्टरांच्या अंगावर पडली आणि त्यांचं तिथंच मृत्यू झाला। यांच्या विरोधात मला तक्रार करायची आहे म्हणून तिथे गेले। तर तिथे म्हणजे मी 4-5 वेळा गेले तिथे पण तिथल्या अधिकाऱ्यांनी मला काही एवढे सहकार्य नाही केलं। तरी पण नंतर माझ्याकडून एक जबाब मी लिहून दिला त्यांना की मला म्हणजे नाही का असं हे न्याय मिळवून द्या की महानगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे आणि त्या गाडीच्या ड्रायव्हरच्या बेजबाबदारपणामुळे माझे पतींचे मृत्यू झाले आणि मी बेघर झालो आहे। याच्यासाठी काहीतरी करा म्हटले तर त्यांनी अजूनपर्यंत तरी आम्हाला काही सहकार्य केलं नाही। मी पंचनामा पण मागितला त्यांच्याकडे पण त्याच्याबद्दल पण आतापर्यंत त्यांनी मला काहीच म्हणजे हे केलं नाही। आमचा आता उदरनिर्वाह टिफिन याच्यामार्फतच चालू होता। आता माझे मिस्टरांचं निधन झालं त्याच्यामुळे माझी मुलगी आणि आम्ही दोघीच आता राहतो। तर आता टिफिन तरी कसं करायचं? दोघीच स्त्रिया घरात असताना टिफिनचा व्यवसाय मी कसा करणार? आता मुलीचं शिक्षण आहे, आमचं घर भाड्याने आहे, घर भाडं कसं द्यायचं, मुलीचं शिक्षण कसं करायचं? आम्ही आता असं रोडवरती आलो आहे। आम्हाला आता आधार कुणाचं नाही आहे। तर याच्या बाबतीत मला न्याय हवा आहे आणि मीडियाच्या माध्यमातून मला न्याय मिळवून देण्यासाठी मी आपल्याकडे मागणी करत आहे। माझ्या मुलीचं शिक्षण, घरचं आमचा उदरनिर्वाह, घराचं भाडं असलेलं काही लोन असलेलं ते आम्ही कसं फेडायचं याची आता आम्हाला काळजी लागून राहिली आहे। तर यासाठी मी पुणे महानगरपालिका, उद्यान विभाग आणि घनकचरा विभाग यांच्यावर सदर माझ्या पती पंडित फकीरा पाटील यांचं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मी मागणी करत आहे। संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचे गुन्हे वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावे अशी माझी विनंती आहे। मला सामाजिक न्याय द्यावा अशी मी पोलीस विभागाला मागणी करत आहे।